उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। अजित पवारांकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी आज केली जाते। गुरुवारी रात्री नाट्यगृह आगीमध्ये जळून खाक झालं आणि या सगळ्याची पाहणी सध्या अजित पवार करतात। ही दृश्य सध्या आपण बघतोय। सगळ्या कोल्हापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं आणि जिव्हाळ्याचं असलेलं ठिकाण होतं केशवराव भोसले नाट्यगृह आणि संपूर्णपणे त्या आगीत जळून खाक झालं। या सगळ्याची घटनास्थळाची पाहणी सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार करतात, तेव्हाची ही थेट दृश्य आपण सध्या बघतो। गुरुवारी रात्री नाट्यगृह आगीमध्ये जळून खाक झालं। सरकारकडून मदत केली गेली। कोल्हापुरातले जे स्थानिक पातळीवरचे नेते आहेत, आमदार खासदार आहेत, त्यांनी सुद्धा मोठी आर्थिक मदत हे नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लगेचच केली आणि याच घटनास्थळाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या करतात। जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याकडून या सगळ्या प्रकाराची माहिती घेताना त्यांना काही सूचना देताना अजित पवार सूचना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। ही थेट दृश्य कोल्हापुरातली आहेत। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या ठिकाणी जाऊन त्या परिस्थितीचा आढावा नेमका सध्या अजित पवार घेत आहेत। संबंधित अधिकारी आहेत, जाणकार आहेत, त्यांच्याकडून माहिती घेतली जाते। मंत्री हसन मुश्रीफ सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ही दृश्य बघतोय आपण। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शेखर, अजित पवारांनी आता घटनास्थळाची पाहणी केली आहे, कुठल्या नेमक्या सूचना अधिकाऱ्यांनी या संदर्भात दिल्या गेल्यात? रिद्धी, आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल या ठिकाणी येऊन दाखल खरं तर पाहणी करून गेले। शिवाय 20 कोटी रुपयांची मदत देखील जाहीर केली, निधी जाहीर केला आणि त्यानंतर आज कोल्हापूर दौऱ्यावरती असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आता सुरुवातीला कोल्हापुरात पोहोचल्यानंतर तात्काळच खरं तर खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केलेली आहे। अधिकाऱ्यांना विविध सूचना देखील त्यांनी दिल्याचं पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे की अजित पवार नेहमीच अनेक अधिकाऱ्यांना विविध सूचना देताना ज्या त्यांनी गेल्यानंतर पाहायला मिळालेल्या आहे आणि आता देखील याच नाट्यगृहाची पाहणी करत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना देखील सूचना दिली आहेत। तात्काळ काम जे ते सुरू करा अशा पद्धतीची माहिती देखील दिलेली आहे। त्यामुळे नक्कीच आजच्या दौऱ्यामध्ये देखील अजित पवार नेमकं आता पुढे काय बोलणार हे महत्त्वाचं। अगदी शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सचिन सर आव कॅमेरा सध्या ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण कोल्हापुरातली बघतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाला आगीमध्ये, त्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली, सूचना दिल्या। अरे माझा तिकडं बोजर झाले त्याच्यावर, फक्त ते दरवाजा एंट्रीला जो केला तशा पद्धतीने ठेवलं। पायऱ्याचं हे पण खूप मोठं आहे त्याचा अभितर कसं आपण 15x5 करतो, जरा 8-9 पर्यंत आपण पुढे झालं नाही। आम्ही काही रोज बघायला कोणीतरी सांगायला नको की बाबा अजून पुढचे पैसे पाहिजे। डीपीसी बद्दल पैसे देत असताना वाढवून दिले असते। चालू आहे हो ऑन एअर दादा मोबाईल बंद आहे। मोबाईल येतोय पण सध्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे आगीत जाऊन खाक झालं संपूर्णपणे। त्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी पोहोचले। त्यांच्याबरोबर मंत्री हसन मुश्रीफ सुद्धा उपस्थित होते, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाते नेमकं काय नुकसान झालंय आणि ते कशा पद्धतीने लवकरात लवकर आता दुरुस्त करता येईल, पुनरुभारणी कशा पद्धतीने करता येईल या नाट्यगृहाची, यासाठीच्या सूचना सुद्धा अजित पवार अधिकाऱ्यांना देताना दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। निधी संदर्भात किंवा कशा पद्धतीने आता नवीन बांधकाम केलं जावं या संदर्भात काही सूचना अजित पवारांकडून नुकताच दिल्या गेल्या अधिकाऱ्यांना। पुढारी न्यूजवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या आपण अजित पवार सध्या कोल्हापुरात घटनास्थळाची जी पाहणी करतायत त्याची बघतोय। गुरुवारी संध्याकाळी उशिराच्या दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी सापडलं होतं।
त्याला पण बघा पूर्वी कलर नसेल, हे हिरवा कलर लावून ठेवला, हे 100% पॉलिश केलेलं असेल. आता आपल्याला करताना थोडस तुम्हाला हेरिटेज काम करणाऱ्या सांगतीलच पण मुलीचे जर फोटो बिटो असतील तर तेही बघावेत आणि त्याच्यात नक्की काय शाहू महाराजांच्या काळात किंवा असं ते बघितलं, कारण त्या फोटोमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असतील काय आपल्याला पत्र टाकताना टाटा किंवा JSW टाका, दुसरा कुठलाही घेऊ नका. रेल्वेला पण पूर्वीचे पेशंट पत्रे बेल्जियम मेड त्याच्यावरती आपण म्हणजे ते तसेच पुन्हा हे काही खराब झाले नव्हतं. ठीक आहे, आपल्याला आपण जे प्रदूषण बोलू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर आमच्या इथं रांजणगावला एक त्यांना सांगितलं की या मटण वापरून आम्हाला तर मी पण तुम्हाला तिथं मदत करतो. तशा प्रकारे आपण करतो. तर ठरवलं ना तर आता इतकं मार्केटमध्ये पाहिजे त्या गोष्टी मिळतात. पहिल्यासारखं हुबेहूब देखील आपल्याला करता येईल. त्याच्यात आणखी काही नवीन ऍड करायचं असेल तर ते पण करते. ते काही ECC युनिट आहे, पण आता त्यांना करताना असं ECC युनिट बाहेर नाही ठेवायचं. कुठं तरी अशी व्यवस्था करा. त्या आपण आता स्टेज जिथं उभा होतो त्याच्या खाली काही विहीर आहे स्वच्छ केलेली, किती फूट खोल आहे त्याला पाणी सगळं वरचं सगळं पाणी 8च फूट आहे तरी पाणी. अच्छा, स्ट्रॉंग वॉटर म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग असं होतं. आणि ते पाणी जरा ज्या ग्राउंड होतं प्रायव्हेट हॉस्पिटल शाहू महिन्यामध्ये खाली जातं. पाणी थांबवून जर राहून तर डेंगू बिंगू डास बीस व्हायचे. आवाजसाठी आणि आवाज हेतूसाठी दादा बाईट इथंच घेऊया इथंच घेऊया दुपारी बोलतो ना दादा ह्याच्याविषयी घेऊया दादा. आता मी नाट्यगृह बघितलं, आता नाट्यगृह आता इतर सावल जरा मागे ठीक आहे, सावल जरा मागे घ्या. ठीक थँक्यू मी नक्की बोलतो. हो हो ओके ठीक आहे ठीक आहे. थांबा.